So good morning students. Today we are going to solve one of the most important problem that is uh, which is given on page number 359, problem number 3, single entry system. So with the help of this problem we have to solve. आपल्याला या प्रॉब्लेमच्या मदतीने आपलं सोल्युशन सॉल्व करायचं आहे. तर काय सांगितलं आहे तुम्हाला, अंजली कीप्स हर बुक्स बाय सिंगल एंट्री सिस्टीम, हर पोझिशन ऑन 1 एप्रिल 2016. तर आपल्याला हा फर्स्ट इयर आहे आणि त्यानंतर फर्स्ट इयरचे जे काही बॅलन्सेस दिलेत हा फर्स्ट पॅराग्राफ आहे ज्यामध्ये असेट्स अँड लायबिलिटी दिलेले आहेत आणि त्यानंतर ऑन 31 मार्च 2017 म्हणजे सेकंड इयर दिलेला आहे. म्हणजे हा आपल्यासाठी ओपनिंग कॅपिटल काढण्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे आणि यानंतर हा जो पॅराग्राफ असणार आहे तो क्लोजिंग कॅपिटल काढण्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. आणि त्यानंतर काय ॲडजस्टमेंट आहेत, जसे की या ठिकाणी इंट्रोड्यूस कॅपिटल आहे जे आपण लेस करतो आणि त्यानंतर या ठिकाणी डेप्रिशिएशन ते पण आपण लेस करतो लेस करतो आणि त्यानंतर आपल्याला सांगितलं आहे इथे एक ॲडजस्टमेंट राहिली बघा, सी स्पेंट म्हटलं आहे. पर्सनल यूज म्हणजे ड्रॉइंग्स काय करतो आपण ॲड करतो आणि त्यानंतर डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 5% RDD हे पण आपण काय करतो लेस करतो. आणि यानंतर सांगितलं आहे प्रिपेअर ओपनिंग अँड क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर अँड स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस. खूप सोपा प्रॉब्लेम आहे. चला लेट्स स्टार्ट. तर पहिल्यांदा आपण काय लिहिणं आवश्यक आहे, तर फर्म, नेम ऑफ द फर्म. सो राईट डाऊन इन द बुक्स ऑफ अंजली. तर आपल्याला काय लिहायचं आहे, अंजली. नंतर यानंतर लिहिणार आहात आपण ओपनिंग अँड क्लोजिंग कॅपिटल, क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. सो ॲज ऑन, तर आपण या ठिकाणी डेट कॉलममध्येच लिहिणार आहात त्यामुळं ॲज ऑन इथं काही लिहिणार नाही. तर मी तुम्हाला सांगितलं की कधीही प्रॉब्लेम सॉल्व करताना आपण या ठिकाणी हाफ भाग या ठिकाणी लिहायचा, हाफ भाग या ठिकाणी लिहायचे. तर आपण असे 2 कॉलम तयार करूया. 2 इयर्ससाठी 2 कॉलम. ओके. त्यानंतर आपण काय लिहिणार आहात, हेडिंग लिहिणार आहात. तर ही साईड काय असते आपली, लायबिलिटी. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हा लायबिलिटीसारखा असतो. तर ही डेट लिहा 1 एप्रिल 2016, अमाऊंट रुपीज आणि नंतर लिहा 31 मार्च 2017, अमाऊंट रुपीज. यानंतर लिहा असेट्स आणि इथं पण लिहा 1 एप्रिल 2016, अमाऊंट रुपीज आणि 31 मार्च 2017, अमाऊंट रुपीज. आता आपण काय करूया, या ठिकाणी असेट्स असतील तर असेट साईडला घेऊया, लायबिलिटीज असतील तर लायबिलिटी साईडला घेऊया. सो फर्स्ट ऑफ ऑल हिअर कॅश इन हँड आपल्याला दिलेले आहे, कॅश इन हँड. तर आपण इथे घेऊया कॅश इन हँड, अमाऊंटेड रुपीज 4000. त्याच्यानंतर कॅश इन हँड 1000 घेऊ आणि ते कॅश ॲट बँक. ओके, किती आहे 4000. त्यानंतर स्टॉक आहे 6000. त्यानंतर सन्ड्री डेटर्स 8400. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी 7500. नंतर बिल्स रिसिवेबल किती 2600. क्रेडिटर्स ही आपली लायबिलिटी आहे. सो क्रेडिटर्स वी हॅव टू शो ऑन लायबिलिटी साईड इन 2016 कॉलम. त्यानंतर बिल्स पेबल इज ऑल्सो लायबिलिटी. सो राईट डाऊन हिअर 4000. ठीक आहे. आता आपण काय करू शकता, काउंट करू शकता बॅलन्सेस 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. ओके. त्यानंतर आपण हे कॅपिटल पण फाइंड आउट करू शकता, पण तत्पूर्वी काय जर बॅलन्सेस इन्क्रीज झाले तर आपल्याला टोटलमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. दॅट्स वाय वी आर गोइंग टू पुट द व्हॅल्यू मीन्स ऑल दॅट बॅलन्सेस ऑफ 2017. सो बँक, कॅश ॲट बँक, अमाऊंटेड रुपीज किती आहे 3900. त्यानंतर कॅश इन हँड 2000 आहे. त्यानंतर स्टॉक किती घेणार आहात आपण 9000. त्यानंतर डेटर्स 7500 7500.
त्यानंतर प्लांट अँड मशिनरी आहे 7,500, त्यानंतर बिल्स पेएबल 2,200 आणि त्यानंतर बिल्स रिसिवेबलची अमाऊंट आहे 3,400 आणि क्रेडिटर्स आहे 1,500. नाव विथ द हेल्प ऑफ दिस इन्फॉर्मेशन, म्हणजे सेम बॅलन्सेस आहेत, फक्त आपल्याला कॉलममध्ये न देता असं पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. परीक्षेमध्ये आपल्याला कशाही पद्धतीने दिलं तरी तो आपला घटक सॉल्व करता येणं आवश्यक आहे. सो सम ऑफ दिस कॉलम, तर या कॉलमची आपण टोटल करूया 0 0. तर आपण हे बघा 4 + 6 10, 10 + 5 15 आहे तसे घ्या, 1 घ्या. नंतर 1 + 2 3, 3 + 7 10, 10 + 8 18, 18 + 6 24, 24 + 4 28 आणि हा झाला तुमचा 29, म्हणजे 29,500. इथे घ्या 29,500. सो आपण असेट्स आहेत आपले 29,500, 3 + 4 म्हणजे 7. तर लायबिलिटीज आहे तुमच्या 7,500. टोटल करा हे, तर मायनस करा 0 0, 5 - 5 0, 9 - 7 2 2. तर 22,000 हा जो डिफरन्स आहे त्यास आपण काय म्हणणार आहात, ओपनिंग कॅपिटल. हा जो डिफरन्स आहे त्यास आपण काय म्हणूया, ओपनिंग कॅपिटल. त्यानंतर आता ही साईड आपण काय करूया, कवर करूया. तर हे 0 0 आहे तसे घ्या. त्यानंतर पुढच्या व्हॅल्यू 4 + 5 9, 9 + 5 14, 14 + 9 33 23. तर हे 23 राहिले किती 2. तर 2 + 3 5, 5 + 7 12, 12 + 7 19, 19 + 9 28, 28 + 3 31, 31 + 2 33. तर आपण हे 33,300 या ठिकाणी घेणार आहोत, 33,300. आता काय करणार आहात, आपण क्लोजिंग कॅपिटल फाइंड आउट करणार आहात. क्लोजिंग कॅपिटल, तर व्हॉट इज क्लोजिंग कॅपिटल. सो असेट्स आर, टोटल असेट्स किती आहेत 33,300 आणि लायबिलिटी बघा हे 1 + 2 3 आणि 5 + 2 7, म्हणजे 0 0, 5 + 2 7, 1 + 2 3. तर आपण काय करणार, हे मायनस करणार. किती मायनस करणार, 3,700. तर हे 0 0, तर हे 3 मधून 7 जात नाहीत, म्हणून 13 मधून 7 गेले, राहिले किती 6, झाले 2, झाले 12, 12 मधून 3 गेले 9. तर हा जो डिफरन्स आहे 29,600 तो आपण कुठे घेणार आहात, या ठिकाणी घेणार आहात. नाव वी कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम. आता आपण काय करूया की या ठिकाणी पूर्ण हा प्रॉब्लेम सॉल्व करूया. बघा काय सांगितलं आपल्याला, ओपनिंग आणि क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर सांगितले. त्यानंतर काय स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस तो तयार करून घेऊया. काय लिहा या ठिकाणी, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2017. हा लास्ट इयरची डेट त्या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे. ओके, तर 2 कॉलम, एक इनर कॉलम आणि दुसरा कुठला आउटर कॉलम आपण तयार करून घेऊया. इनर कॉलम कशासाठी, कॅल्क्युलेशनसाठी. तर इथं पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज. ओके, नाव पहिल्यांदा काय लिहितो आपण या ठिकाणी, क्लोजिंग कॅपिटल ॲज ऑन. आता ही डेट कुठली, 31 मार्च. तर इथे लिहा 31 मार्च 2017. तर किती आहे ही, 29,600. तर मी आत्ताच सांगितलं होतं बघा, हे 2 पॅरेग्राफ तर आपण सॉल्व केलेत. हा पॅरेग्राफ पण आपण सॉल्व केला आहे, हा पॅरेग्राफ पण आपण सॉल्व केला आहे. तर राहिलं काय, हे याच्यामध्ये ॲड करायचं आहे. काय ॲड करणार आपण, ड्रॉइंग्स. तर आपण इथं ॲड करूया ड्रॉइंग्स किती आहे तुमचे, ड्रॉइंग्स फॉर द इयर एकूण 700 पर मंथ म्हटले. पर मंथ म्हणजे एका महिन्यासाठी 700 रुपये, तर 12 महिन्यासाठी. सो या ठिकाणी 0 0 ॲज इट इज. सो 12 7 जा 84. आपण काय करणार, प्लस करणार 0 0. तर हे 6 + 4 10, राहिले 1, 1 + 9 10, 10 + 8 18, 38,000 आपण घेणार आहात. आणि त्यानंतर या ठिकाणी लेस ॲडिशनल कॅपिटल.
ॲडिशनल कॅपिटल. तर आपल्याला ॲडिशनल कॅपिटल पण दिलेलं आहे, त्याला आपण इंट्रोड्यूस कॅपिटलसुद्धा म्हटलं तरी चालेल, कारण इथं इंट्रोड्यूस हा शब्द वापरला आहे, चालायला हरकत नाही. तर जी डेट काय दिली नाही आहे, काही डेट घेण्याची आवश्यकता नाही, डायरेक्ट तुम्ही काय करा 1500 मायनस करा. तर 0 0 10 मायनस 5 5 7 मायनस 1 6 36,500. त्याला आपण काय म्हणूया ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल. ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल. त्यानंतर आपण लेस करणार आहात, काय लेस करणार आहात, कॅपिटल. याला आपण काय म्हणूया ओपनिंग कॅपिटल. ओपनिंग कॅपिटल ॲज ऑन डेट दिली आहे, तीच डेट लिहायची 1 एप्रिल 2016. तर ओपनिंग कॅपिटल किती दिलं आपल्याला 22,000, हा आपण लेस करणार आहात. 0 0 5 6 मायनस 4 2 4 3 मायनस 2 1. सो 14,500. याला म्हणून आपण प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंट. ओके. तर मग त्यानंतर काय ॲड करायची बॅलन्सेस आहेत का, नाही आहे. तुम्ही बघू शकता इथं ॲड काही नाही, हा आपण पॅराग्राफ सॉल्व करून घेतलेला आहे. ॲड केलं, मायनस केलं, आता राहिली फक्त ही लास्ट ॲडजस्टमेंट. तर ती पण सॉल्व करूया. ॲड काहीच नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट आपण काय करूया लेस. तर हे जे काही एक्सपेन्सेस असतील किंवा लॉसेस असतील ते आपण काय करूया लेस करूया, एक्सपेन्सेस किंवा ऑब्लिक लॉसेस. तर ठीक आहे. तर मग फर्स्ट काय डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन ऑन कशावर सांगितलं आपल्याला प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी 5%. तर प्लांट अँड मशिनरीची किंमत आहे 7,500 आहे का नाही. तर तुम्ही इथं डिरेक्टली कॅल्क्युलेट करू शकता, साईडला कुठेतरी ते करतो तुम्ही 7,500 वरती आपल्याला किती टक्के सांगितलं आहे 5%. तर मग 5% आपण कॅल्क्युलेट करणार आहात. सो 5 5 जा 25, राहिले किती 2 5 7 जा 35 आणि राहिले 37 म्हणजे 375 आपण काय करणार आहात मायनस करणार आहात. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलं या ठिकाणी क्रिएट RDD ऑन डेटर्स. आपण मगाशीच मागच्या लास्ट प्रॉब्लेममध्ये बघितलेलं आहे की आपण क्लोजिंग डेटर्सवरती RDD काढतो. तर क्लोजिंग डेटर्स आहेत आपले किती 7,500. बघा इथं क्लोजिंग डेटर्स आपल्याला दिले 7,500. तर 7,500 वरती आपल्याला या ठिकाणी RDD कॅल्क्युलेट करायचं आहे. किती पर्सेंट करायचं आहे 5%च आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर मगाशीच आपण काढलेलं आहे, तर परत आपल्याला ते कॅल्क्युलेट करायची गरज नाही आहे, कारण अमाऊंट आणि रेट सेम आहेत. 375 काय म्हणा RDD ऑन सन्ड्री डेटर्स. ओके. तर आपण RDD आपण लेस करूया, या दोन्ही अमाऊंट प्लस करून मायनस करूया. 5 + 5 10 राहिले 1. तर 7 + 7 14 14 + 1 5 राहिले 1. सो 1 + 3 4 4 + 3 7. तर 750 आपण काय करणार आहात मायनस करणार आहात. तर मायनस करा 0 ॲज इट इज 10 - 5 5. मग इथं राहिले किती तुमचे या ठिकाणी टोटल अमाऊंट 37,750. तर याला आपण काय म्हणूया प्रॉफिट फॉर द इयर. प्रॉफिट फॉर द इयर. सो माय डिअर फ्रेंड्स, please like, share and subscribe my channel if you like this video. Thanking you.